बऱ्याच वेळेला स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो हो, काय तेच तेच वरण भात भाजी पोळी करायचं. चला पटकन इथे मी काकडी किसून घेतलेली आहे. किसलेल्या काकडीमध्ये कधी तुम्ही पीठ टाकून बघितलं आहे का? नाही ना? चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करू. अतिशय झटपट आणि टेस्टी असे धपाटे होतात आणि हे धपाटे इतके सुंदर लागतात. म्हणजे आपल्याला भाजी करण्याची आवश्यकता नाही ना, वरण भात काहीच करण्याची आवश्यकता नाही. पोटभरीचा नाश्ता आहे किंवा पोटभरीचं तुम्ही जेवणसुद्धा करू शकता. चला पटकन रेसिपीला इथे आपण सुरुवात करू. इथे माझ्याकडे काकड्या होत्या म्हणून मी एकच काकडी घेतलेली आहे आणि काकडीची साल न काढता आपल्याला त्याचा किसून घ्यायचा आहे. जाड किसणीनेच किसून घ्यायचं. आता मी जाड किसणीने पूर्ण काकडी अशी किसून घेतलेली आहे. नंतर काय करायचं, किसलेल्या काकडीमध्ये इथे पीठ टाकलेलं आहे. ह्या पीठामध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणी असं मिक्स पीठ आहे. जर तुमच्याकडे नुसतं ज्वारीचं असेल तर तुम्ही ज्वारीचं सुद्धा टाकू शकता, परंतु त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ मात्र नक्की टाकावं लागेल. म्हणून अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. हळद टाकायची, तिखट टाकायचं. तिखट थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल आणि मुलांना करत असाल तर कमी टाका. धने पावडर टाकायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये तीळ टाकलेली आहे. सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडं आंबटपणा येण्यासाठी म्हणून त्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच आपल्याला दही टाकायचं आहे. मिक्स करायचं आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं. इतकं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे. निर्लेपच्या तव्याला आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला डायरेक्ट टाकून मी असे थापणार आहे किंवा तुम्ही पांढरा कापड घेऊन त्यावर सुद्धा थापू शकता, परंतु हे खूप लवकर होतात. मी अशाच पद्धतीनं करत असते. आता मस्त जाडसर, थोडे जाडसर किंवा खूप पातळ तर मुळीच करू नका. आणि आपले एक साईड वरची थोडीशी झाली की मग त्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. वरची बाजू थोडीशी ड्राय होऊ द्यायची आणि तेल टाकल्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा ते पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगले दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्यानंतर थोडेसे कुरकुरीतच होतात आणि मग जाळीच्या प्लेटवर तुम्ही काढू शकता किंवा एका प्लेटवर सुद्धा काढू शकता. त्याची वाफ पूर्ण निघून जाते. तसेच तुम्ही निर्लेपच्या तव्यावर सुद्धा करू शकता किंवा लोखंडी जर तवा असेल ना तुमच्याकडे त्यावर सुद्धा करू शकता. मी दोन्ही तव्यामध्ये केलेले आहे आणि अशाने कसं पटकन सुद्धा होतात आणि खूप छान लागतात तो खायला. नक्की तुम्ही एक वेळा करून बघा. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. चला या पटकन खायला. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर त्या गृहिणी किचनला सर्च करा आणि कोणती नवीन रेसिपी तुम्हाला बघायची आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता.